सर्वांचं नमस्कार माझ्या पुन्हा एकदा चॅनलमध्ये ऑल इंजिनिअरिंग सब्जेक्ट्स इन मराठी. सो आपण सध्या मॅट्रिसेस चालू केलेले आहे. तर आपण ऑलरेडी रँक बाय इक्लॉन मेथड आणि इंट्रोडक्शन टू द मॅट्रिक्स हे ऑलरेडी आपण शिकलेलं आहोत. तर आपण आज सेकंड मेथड शिकत आहोत, ती म्हणजे नॉर्मल मेथड. सो नॉर्मल आणि इक्लॉनमध्ये काय फरक असतो ते आपण रँक ऑफ मॅट्रिक्स या व्हिडिओमध्ये बघितलं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा. तर आपण बघूया आता नॉर्मल मेथड. सो नॉर्मल मेथड म्हणजे नेमकी काय, तर आपल्याला कॉलम आणि रो बोथ आपल्याला लागतात. सो आपण जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन करतो तेव्हा कॉलम आणि रो या दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन आपण करत असतो. तर मग आपल्याला तो मॅट्रिक्स कसा आणायचा. सो एक तर आपल्याला असा मॅट्रिक्स आणायचा असतो किंवा आपल्याला एक तर 1 0 0 आयडेंटिटी मॅट्रिक्स आणायचा असतो. त्याच्यानंतर आपण कसा मॅट्रिक्स आणू शकतो, तर आपण असा मॅट्रिक्स आणू शकतो किंवा अजून एक आहे त्याला आपण असं पण बनवू शकतो. सो अशा 4 स्टेप्स आहे जेणेकरून आपण नॉर्मल मेथडमध्ये आपण सॉल्व करू शकतो. तर नॉर्मल मेथडची आपण डायरेक्टली एक्झाम्पल घेऊया. सो आता आपण एक एक्झाम्पल टेक वन एक्झाम्पल ऑफ धिस. सो तुम्ही बघू शकता मी इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे नॉर्मल मेथडचा. सो आपल्याला जनरली काय करायचं आहे, आता इथं 2 आहे तर आपल्याला इथं ऑलरेडी 1 घ्यावं लागेल तरच आपलं सोल्युशन निघू शकतं. कारण जर आपल्याला आयडेंटिटी बनवायचं असेल, एक तर आपल्याला ह्या असा बनवायचा आहे किंवा या टाईप किंवा कोणत्या पण टाईपमध्ये बनवायचं आहे. सो आपल्याला जर इथं 1 करायचं असेल तर आपण काय इंटरचेंज करू, फर्स्टली R1 इंटरचेंज R2. सो मॅट्रिक्सचं सिम्बॉल द्यायला विसरायचं नाही. सो काय चेंज होईल, फक्त जर तुम्हाला कळत नसेल तर इथं फक्त R1 R2 R3 आणि R4 असं तुम्ही लिहू शकता. सो आता काय करतो आहे आपण, R1 इंटरचेंज R2 म्हणजे आपण सो आपण आता चेंज करूया R1 इंटरचेंज R2. सो R1 वरती जाईल, R2 वरती जाईल, R1 खाली येईल, 2 3 -1 -1 3 1 3 -2 6 3 0 -7. सो आपण फक्त R1 आणि R2 चेंज केलेले आहे, बाकी R3 R4 तसंच लिहून घेतलेलं आहे. सो आपल्याला आता इथं 0 करायचं आहे. सो आपण काय करूया, R2 इंटरचेंज R2 -2 R1 आणि इथं पण 0 करायचं असेल तर R3 इंटरचेंज R3 -3 R1 अँड R4ला जर चेंज करायचं असेल तर R4 इंटरचेंज R4 -6 R1. सो इथपर्यंत स्टेप आल्या. तर आता आपण काय करूया, स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया. सो आपण फर्स्ट रो तो आहे तशीच राईट करून घ्यायची. सो त्याच्यानंतर R2 -2 R1. सो इथे 0 येईल. सो आता हे कॅल्क्युलेशन तर तुम्हाला येतील, 3 -2 -1 विच इज इक्वल टू 5. फर्स्ट ते आपण फक्त ह्या गोष्टीचा विचार करतो आहे. त्याच्यानंतर -1 -2 इंटू -2. सो आपला आन्सर येईल 3. त्याच्यानंतर आपण घेतलं -1 -2 इंटू -4. सो आपला आन्सर येईल 7. त्याच्यानंतर R3, आता हे R3. सो R3ने इंटरचेंज केलं R1. सो 0. त्याच्यानंतर R3 जर तुम्हाला कळत नसेल तर मी R3चं करून दाखवते. फॉर एक्झाम्पल सपोज आपण R3. सो R3 काय आहे, 1. सो 1 मायनस आपल्याला 3ने मल्टिप्लाय करायचे कशाला, R1ला. सो -1 1 -3. सो 1 -1 +4 विच इज इक्वल टू 1 -3. सो विच इज इक्वल टू 4. सो आपलं इथं काय आलेलं आहे, 4. त्यानंतर R3 मध्ये इथला घ्यायचा आता, मग 3 -3 इंटू -2. सो 3 मग 3 2 6 6 7 8 9. सो इथे आपला आला 9. त्यानंतर -2. सो -2 -3 इंटू -4. सो -3 + 3 2 12. 3 4 12. सो आपला आन्सर काय येईल, सो आपला आन्सर येईल
10. सो -2 + 12 विच इज इक्वल टू 10. सो आपण इथं राईट करूया 10. त्यानंतर आहे आता काय करायचं आहे आपल्याला R4 इंटरचेंज R4 - 6R1. सो आपल्याला इथं 0 येईल, त्याच्यानंतर 3. आता मी तुम्हाला जी इकडची स्टेप करून दाखवली तेच तुम्ही इथे पण करायचं. त्याच्यामुळे इथं 9, 12 अँड 70. सो आपल्याला इथपर्यंत आपण आलेलो आहोत. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर आता इथं तुम्ही बघू शकता. तर आपण जर इथे असे मॅट्रिक्स आहे तो मी इकडे राईट करून घेतलेला आहे कारण आपल्याला लिहायला सोपं जाईल. सो आता आपण सॉल्व करूया. त्यानंतर आता फक्त इथपर्यंत आलेलो आहे. मग आपण काय करायचं आता इथं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपण करू शकतो. तर कसं आता मी इथं हे देते C1, C2, C3 अँड C4. सो आपण कसं करू शकतो इथं C2 + C1 करू शकतो. त्याच्यानंतर C3 + 2C1 केलं इथं 0 येईल. मग C4 इंटरचेंज C4 + 4C1. सो आपण तेच आता राईट करून घेऊया. C2 इंटरचेंज C2 + C1, C3 इंटरचेंज C3 + 2C1 अँड C4 इंटरचेंज C4 + 4C1. इथे काय हे होईल फक्त इकडचे जे सर्व 0 होतील, बाकी काही डिफरन्स बाकी आहे ते तसेच आपण राईट करून घेऊया. त्यामुळे आपलं एक्झाम्पल हे सॉल्व करायला इझी जाईल. सो आपण इथपर्यंत राईट करून घेतलेलं आहे. तर आपल्याला आता काय करू शकतो आपण इथं आपण 5 - 4 केलं तर आपला इथं 1 येऊ शकतो. तर मग आपण काय असं लॉजिक बिल्ड करत राहायचं की आपण हे केल्यानंतर आपलं सोल्युशन काय येईल असं. त्याच्यानंतर काय करू शकतो आपण R2 इंटरचेंज R2 - R3. सो आपण इथं राईट करूया 1 0 0 0. आता R2 चेंज होणार आहे त्यामुळे R2 काही राईट करून घ्यायचा नाही. ओके. आता R2 आपण चेंज करूया 0. ओके. 5 - 4 1, 3 - 9 -6, 7 - 10 -3. ओके. इथपर्यंत आलो. आता यानंतर काय करू शकतो आपण जर आपल्याला इथं 0 करायचं असेल ह्या ठिकाणी तर आपण काय करू शकतो R3 इंटरचेंज R3 - 4R2. म्हणजे आपण इथे 4R2ला मल्टिप्लाय करू शकतो. त्यानंतर R4 इंटरचेंज R4 - इथं 9R2ला मल्टिप्लाय करू शकतो. सो त्याच्यानंतर आपला R1 तर काही चेंज होणार नाही, R2 पण चेंज होणार नाही आपला. मग चेंज काय होईल R3 आणि R4. सो R3 4R2ने मल्टिप्लाय केलं 0. त्याच्यानंतर आता इथले स्टेप मी तुम्हाला नीट समजून सांगते. सो आता आपण काय करूया R3. सो 9 इथं आपण कसं काम करूया 9 - 4 × -6. सो 9 + 6 4 = 24. 24 + 9 33. सो हिअर वी राईट हिअर 33. त्यानंतर 10 - 4 × -3. सो 10 4 3 = 12. 10 + 12 विच इज इक्वल टू 22. हिअर वी राईट 22. मोठ्या संख्या आल्या म्हणून घाबरून जायचं नाही, आपल्याला अजून पण पुढे सॉल्व करायचं आहे. त्यानंतर आपण काय करू शकतो R4 आहे आता 0. सो R4 - 9R2. सो आता 9 - 9 0. त्यानंतर आता आपण घेऊया 12 - 9 × -6. सो 12 9 6 = 50, 9 6 = 54. ओके. 54 + 12 66. सो हिअर वी राईट 66. देन आपला काय नंतर 17. हिअर इज 17 - 4 × -3. ओके. सो 17 4 3 = 12 विच इज इक्वल टू 17 7 8 9. सॉरी जरा मिस्टेक झाली होती. सो इथं 17 - 9 × R2 is 10. So here we write 10. 17. So here I take R3. So here we write R2 is -3. So
17 मायनस प्लस 9 3 27 आणि 27 प्लस 70 44. सो हिअर वी राईट हिअर 44. इथपर्यंत सॉल्व झालेलं आहे आपल्याला. त्यानंतर आपण काय करू शकतो, जर हा C3 हा काय, आता आपण नीट लक्षात ठेवा हा C3 आहे. सो C3 प्लस 6C2 जर केलं तर आपल्या इथे 0 होऊ शकतो. ओके, तसंच आपण C4 पण करू शकतो. म्हणजे C4 इंटरचेंज C4 प्लस 3C2 याला जर मल्टिप्लाय केलं तर आपण करू शकतो. सो आपण आता कसं करू शकतो, सो C3 इंटरचेंज C3 प्लस 6C2 अँड C4 इंटरचेंज C4 प्लस 3 टाइम्स C2. सो आपण काय, आपला आता C3 आणि C4 चेंज करून होणार आहे. C1मध्ये काहीच बदल नाही करायचा, C2मध्ये पण काहीच बदल नाही करायचा. आता आपला हा चेंज होणार आहे. सो आता काय होईल, 6C2 आहे ना. सो C3 हा C3 मी इथे राईट करून घेते, C2 C3 C4. सो आता हा C3 प्लस 6C2 केलं म्हणजे -6 प्लस 6 विच इज इक्वल टू 0 येईल. 33 प्लस 0 विच इज इक्वल टू 33 आणि हा 66. हे जसं आहे तसंच राहील. -3 आता C4 आहे, -3 प्लस 3C2 म्हणजे इथं पण आपला 0 होईल आणि हा 22 आणि 44 आहे तसाच राहील. ओके, सो इथपर्यंत आपलं सोल्युशन आले आहे. तर आपल्याला फक्त आता इथपर्यंत आणायचं आहे, तो आपण ते करूया. सो तुम्ही बघू शकता हे मल्टिपल आहे. ओके, सर आपण याला 33ने जर डिव्हाइड केलं तर इथे आपल्याला 1 होऊ शकतं. म्हणजे 33 × 33 32 × 66 आणि इथं 22ने केले तर 22 × 22 22 2 44. सो आपण हे आता करूया. सो मी जे मागं लिहिलेलं होतं तेच एक्झाम्पल परत राईट करून घेतले म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको. सो आपण काय करूया, C3 इंटरचेंज C3 डिवायडेड बाय 33 अँड C4 डिवायडेड बाय C4 इंटरचेंज C4 डिवायडेड बाय 22. सो काही नाही, सिम्पली याला डिवाइड करून घ्यायचे. सो आता काय येईल, 1 0 0 0 0 1 0 0 0. आता 33ने केलं 1 आणि 22ने केलं 1 0 0 66 32 66 अँड 22 44. आता याला काय करू शकतो आपण, R4 चेंज करूया. सो R4 इंटरचेंज R4 मायनस 2R3 म्हणजे याला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर आपल्या इथे 0 होतं. ओके, सो आपण करूया ते 1 0 0 0 0 1. R4 चेंज होणार आहे त्यामुळे R1 आणि R3मध्ये काही चेंज होणार नाही. सो इथे पूर्ण 0 आले. यानंतर आपण काय करू शकतो, C4 मायनस C3 म्हणजे हा C4 मायनस C3 करू शकतो म्हणजे इथे एक 0 येऊन जाईल. सो काय करूया आपण, C4 इंटरचेंज C4 मायनस C3. तर मग आता काय होईल, 1 0 0. आता C4 चेंज होणार आहे ना, सो त्यामुळे इथं C4. ओके, सो 1 - 1 0. सो आता याची रँक काय येईल, ही रो तर पूर्ण. आता रँक कशी फाइंड आउट करायची, नॉर्मल आणि इक्लॉनमध्ये सेम आहे. सो इथे ही पूर्ण रो 0 आहे ना, तर ही कन्सिडर नाही करायची, नॉन 0 रो. ओके, आता ही 0 म्हणजे ही येणार नाही. आता ही 1 2 3 म्हणजे हे आपल्याला जसा मॅट्रिक्स लागत होता त्या टाईपमध्ये आलेला आहे. तर याची रँक जर विचारली तर काय लिहायचं, रँक ऑफ मॅट्रिक्स इज 3. ओके, सो रँक काय आली याची 3. तुम्हाला मी पूर्ण सोल्युशन दाखवते, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो हिअर इज अवर फर्स्ट पेज, हिअर इज अवर सेकंड पेज, you can take screenshot. Here is our third page. So if you any doubt then simply comment, I will answer your questions. So मी तुम्हाला एक होमवर्कला प्रॉब्लेम देते, तो तुम्ही सॉल्व करा आणि मला कमेंटमध्ये आन्सर सांगा. सो हा आहे तुमचा होमवर्क प्रॉब्लेम. जर कोणाला काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हे पण एक्झाम्पल त्याच टाईपमध्ये सॉल्व करायचं आहे. जर काही अडलं तर मला सांगा. हे बघा R1 मी तुम्हाला एक सिम्पली क्ल्यू देते. सो इथं काय करू शकतो आपण, R2 - R1
आणि R3 इंटरचेंज R3 - 3R1 आणि मग त्याच्यानंतर आपण इकडं C1. म्हणजे फर्स्टली तुम्हाला एक मी क्ल्यू सांगते, जर तुम्ही इकडं R1वर ऑपरेशन केले म्हणजे इथं जर रोवर ऑपरेशन केले तर इकडे लगेच तुम्ही कॉलमवर करायची, त्यामुळे ना तुम्हाला ते सोपं जातं. ही एक ट्रिक आहे, ती तुम्ही वापरून बघा. जर कोणाला काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट करा. थँक्यू सो मच. यानंतर आपण काही केमिस्ट्रीचे पण लेक्चर घेऊया. सो थँक्यू.